हॅलो स्टुडंट्स, दिस इज अक्षय अगेन. लास्ट लेक्चरमध्ये आपण फ्लूइड डायनॅमिक्स सुरू केलं होतं आणि कंटिन्युटी एक्झाम्पल्स, कंटिन्युटी प्रिन्सिपलपर्यंत आपण आलो होतो. आणि आपल्याला माहिती आहे की कंटिन्युटी प्रिन्सिपल हा कशावर चालतो. इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ओके, नाव द मोस्ट इम्पॉर्टंट फ्लूइड मेकॅनिक्स मधला जो आपण गाभा म्हणतो, ओके, द क्रक्स ऑफ द फ्लूइड मेकॅनिक्स इज दिस बर्नौलीज इक्वेशन. खूप इम्पॉर्टंट आहे. मे बी तुम्हाला आत्ता वाटणार नाही, जेव्हा आपण रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊन यायचे त्यावेळी आपल्याला समजेल, किंवा तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला जाल त्यावेळी 2 वर्षात तुम्हाला एक कंबाईंड सब्जेक्ट असेल, त्याचं नाव काय आहे, फ्लूइड मेकॅनिक्स. त्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्याबद्दल म्हणजे जवळपास ह्याचा स्टडी करणार आहे तुम्ही. ठीक आहे, म्हणजे पंप कसे डिझाईन करतात किंवा इंजिन्स कसे डिझाईन करतात, हे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये जे फ्लुइड आहे ते कशावर वर्क, म्हणजे त्याचं अनालिसिस तुम्ही काय वापरून करणार आहे, बर्नौलीज इक्वेशन. ओके, सो बर्नौलीज इक्वेशन वर्क कशावर करतं, इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. ओके, तर मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय काय, फ्लुइडचा जेव्हा विचार करतो आपण मेकॅनिकल एनर्जी मध्ये काय काय येतं, तर फर्स्ट दॅट इज कायनेटिक एनर्जी, देन पोटेन्शियल एनर्जी, आणि थर्ड ही तुमच्यासाठी मे बी नवीन असेल, ह्याला आपण म्हणतो प्रेशर एनर्जी. ओके, तर ह्या 3 गोष्टीची ऍडिशन जी असणार आहे ती कशी असणार आहे, कन्झर्व्ड किंवा कॉन्स्टंट असणार आहे. ओके, तर ह्याचा आपण स्टडी करणार आहे. समजा एक पाईप आहे अशी, इथं आपण जे दाखवली आहे, ओके, इन दिस डायग्राम ही पाईप आहे, त्याचा क्रॉस सेक्शन आता युनिफॉर्म दाखवलाय पण समजा वेगवेगळा आहे. म्हणजे क्रॉस सेक्शन इथं A1 आहे, इथं A2 आहे, म्हणजे ऑब्विसली स्पीड सुद्धा वेगवेगळं असणार. इफ यू आर टॉकिंग अबाउट द लॅमिनार स्पीड, बर्नौलीज इक्वेशन होल्ड्स ट्रू फॉर मोस्ट ऑफ द केसेस, म्हणजे बऱ्यापैकी सगळीकडेच ट्रू करते ती, पण आपण लॅमिनार फ्लो साठी ते इझी होऊन जाईल आपल्यासाठी. ठीक आहे, सो इथं यांच्या स्पीड जे असणार आहे, वेलोसिटी जे असणार आहे फ्लुइड पार्टिकलच्या, त्या सुद्धा डिफरंट असणार आहे. त्यानंतर जर आता हे आपण बघणार आहे नंतर कसं होतं, ह्या सेक्शनवर एवढ्या, ओके, ऍट दिस सेक्शन समजा प्रेशर जर P1 असेल, ओके, ह्या एंडला, तर ह्या एंडला त्यांनी किती दिलंय, P2 दिलं, म्हणजे डिफरंट प्रेशर आहे म्हटलंय. आणि ह्या एंडला समजा मी 1 म्हटलं आणि ह्या एंडला काय म्हणणार मी, सेकंड. म्हणजे बेसिक टर्म्स दिले आपल्याला, तुम्ही हे गिवन म्हणून वगैरे लिहू शकता. ओके, मी काय करतो, ह्याचा अनालिसिस करताना एक स्मॉल मास एलिमेंट पकडतो आणि ह्याचं मास किती असणार आहे, डेल्टा एम. ओके, डेल्टा एम ला मी रो डेल्टा व्ही लिहू शकतो का, म्हणजे मास ऑफ द स्मॉल एलिमेंट इज गिवन ॲज डेन्सिटी ऑफ द फ्लुइड इंटू व्हॉल्यूम ऑफ दॅट स्मॉल एलिमेंट. करेक्ट, ह्याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 1, आणि हे आपण पुढे यूज करणार. आता कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी म्हणजे आपण प्रिन्सिपल कुठला यूज करणार आहे, तर चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टोटल वर्क डन. आता तुमच्या वेगवेगळ्या बुक्समध्ये याचे वेगवेगळे डेरिव्हेशन दिले असतील, पण आपण सगळ्यात सिंपल घेऊ नंतर, कारण कसं आहे पुढे जाऊन जाऊन सगळं एकच होणार आहे, त्यामुळे सुरुवात कशी करता ते एवढं काही डिफिकल्ट नाही. मग कन्झर्वेशन ऑफ चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टोटल वर्क डन. मग चेंज इन कायनेटिक एनर्जी तुम्ही जर इथं विचार केला, पहिली गोष्ट इथं किती होतं V1, इथं किती होतं V2, कळतंय. मग फायनल मायनस इनिशियल इज नथिंग बट चेंज इन कायनेटिक एनर्जी. करेक्ट का, मग फायनल किती आहे, हाफ इंटू त्या छोट्या मास बद्दल बोलतोय आपण, इंटू V2 स्क्वेअर मायनस हाफ डेल्टा एम इंटू V1 स्क्वेअर. दिस इज नथिंग बट द चेंज इन कायनेटिक एनर्जी. करेक्ट का, ओके. आता ह्याचं टोटल वर्क डन, ओके, ह्या मासवर कुणी कुणी वर्क केलंय, तर पहिली गोष्ट ग्रॅव्हिटीने वर्क केलंय. समजा फॉर एक्झाम्पल ही जी हाईट आहे ही मी रेफरन्स पकडली, ग्राउंड पकडली, ठीक आहे, तिथून जी ही हाईट मी मेजर करतोय, ओके,
ही हाईट किती असणार आहे, किंवा रेफरन्सची हाईट जी h1 पकडली मी आणि ही हाईट किती पकडली, h2 पकडली. तर पोटेन्शियल एनर्जी मध्ये किती चेंज झालाय, हाऊ मच वर्क हॅज बीन डन बाय द ग्रॅव्हिटी व्हाईल टेकिंग दी मास स्मॉल dm थ्रू दी हाईट डिफरन्स h1 टू h2. तर हे वर्क डन जे असणार आहे त्याची डिस्प्लेसमेंट व्हर्टिकल आहे, वर जाते, कळतंय, म्हणजे पाथ इंडिपेंडंट आहे ते, पण आपल्याला समजू शकते की ते वर निघालंय पार्टिकल, पण ग्रॅव्हिटी कुठे ऍक्ट करते, खाली, त्यामुळे जे वर्क डन असणार आहे ते काय असणार आहे, नेगेटिव्ह. सो नेगेटिव्ह पोटेन्शियल एनर्जी कशी लिहितो आपण, mgh लिहितो ना. एम किती आहे, डेल्टा एम, मायनस का लिहिलंय, बिकॉज पोटेन्शियल एनर्जी इज नेगेटिव्ह इन दिस केस. ओके, त्यानंतर जी आणि हाईट डिफरन्स किती आहे, h2 मायनस h1. कळलं का, गुड. हे एवढं टोटल वर्क डन. नाव आता राहिलं काय टोटल वर्क डन, म्हणजे आता वर्क डन आपण कायनेटिक एनर्जी इन्क्लूड केली, पोटेन्शियल एनर्जी इन्क्लूड केली, राहिली आहे काय, प्रेशर एनर्जी. तर शांतपणे विचार करायचा ह्या एंडला. ओके, ह्या एंडला जर आपण विचार केला तर ह्या P1 ने ह्या मासला इकडे ढकलताना प्रेशर एनर्जी लिहितो कशी, लक्ष द्या आपण. प्रेशर एनर्जी इज रिटन ॲज प्रेशर इनटू द व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड दॅट हॅज बीन मूव्ड. ह्याला आपण काय म्हणतो, प्रेशर एनर्जी. मग इथं प्रेशर किती आहे, पहिल्या एंडला P1 आहे, त्यानं किती व्हॉल्यूम पुढे सरकवलंय, डेल्टा व्ही, कळतंय, आणि प्रेशर पण त्याच बाजूला आहे, म्हणजे प्रेशर म्हणजे तुम्ही फोर्स समजा, ओके, अपोज करत नाही, त्याला असिस्ट करते, त्यामुळे ही प्रेशर एनर्जी कशी असणार, प्लस. आणि सेकंड दॅट इज इथं जर बघितलं आपण तर इथलं जे P2 आहे हे पण डेल्टा व्ही ला फक्त काय करतंय, अपोज करत आहे, त्यामुळे दिस इज द वर्क. मग मी ह्याच्यात काय करतो, पहिल्यांदा हे प्रेशर ऍड करतो, P1 डेल्टा व्ही ज्यानं असिस्ट केलंय, आणि त्या एंडचं प्रेशर काय करणार आहे, अपोज करणार, कळतंय. सो दिस इज दी डिफायनिंग इक्वेशन फॉर बर्नॉलीज इक्वेशन. आता ह्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, थोडे सगळ्या व्हॅल्यूज कट वगैरे करत जायचे. ओके, मग मी डेल्टा एम ला काय लिहितो, रो डेल्टा व्ही घेतो, समजून घ्या, हाफ कॉमन करतो मी, हाफ इंटू रो डेल्टा व्ही इन ब्रॅकेट v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर इज इक्वल टू, इथं काय, मायनस रो डेल्टा व्ही इंटू जी इंटू h2 मायनस h1 प्लस P1 मायनस P2 डेल्टा व्ही. ह्याला फक्त काय केलंय मी, रिअरेंज केलंय, ठीक आहे. ह्याला जेव्हा रिअरेंज करतोय मी, इथं बघा, हे डेल्टा व्ही, हे डेल्टा व्ही, हे डेल्टा व्ही काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल, मग हे काय होणार, हाफ इंटू v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर इज इक्वल टू रो जी h2 मायनस h1 प्लस P1 मायनस P2. कळतंय. मग ह्या सगळ्याला जर तुम्ही रिअरेंज केला पुन्हा एकदा, तर जी फायनल इक्वेशन आणि इम्पॉर्टंट इक्वेशन बनते ती अशी आहे की P1, ह्या P1 ला काय करतो मी, इथंच ठेवतो, आणि जर बघितलं हे निगेटिव्ह आहे इथं, ओके, त्यामुळे हे पण h1 सुद्धा प्लसच होणार. सो दिस इज रो जी h1 प्लस हाफ, हे रो इथं लिहायचं राहिलं, रो v1 स्क्वेअर इज इक्वल टू P2 प्लस रो जी h2 प्लस हाफ रो v2 स्क्वेअर. ओके, ही जी इक्वेशन आहे ह्याला आपण म्हणतो
बर्नॉलीज इक्वेशन कळतंय. म्हणजे काय, द समेशन ऑफ प्रेशर एनर्जी P1 प्लस रो जी H1 प्लस हाफ रो V1 स्क्वेअर हे कुठल्या पण सेक्शनचा जर विचार केला तुम्ही तर ते काय असतं, कॉन्स्टंट असतं. किंवा ह्याला तुम्ही अजून एका पद्धतीने कसं लिहू शकता, P प्लस रो जी H प्लस हाफ रो V स्क्वेअर इज इक्वल टू ऑलवेज कॉन्स्टंट. टॉकिंग अबाउट द आयडियल फ्लुइड ओनली, ह्याच्यासाठी हे असं असतं. ओके, सो दिस इज नथिंग बट दी बर्नॉलीज इक्वेशन. ओके, आपण आता जस्ट बर्नॉलीज इक्वेशन जे बघितली त्याला मी पुन्हा एकदा लिहितो. दॅट इज P प्लस हाफ रो V स्क्वेअर प्लस रो जी H इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे फॉर एनी सेक्शन, ओके, फॉर एनी सेक्शन ही ऍक्च्युली बघा तुम्ही की जी प्रेशर एनर्जी होती, प्रेशर एनर्जी, त्याला आपण काय लिहित होतो, P डेल्टा V. मग जे P आहे त्याला मी असं म्हणू शकतो का, प्रेशर एनर्जी पर डेल्टा व्हॉल्यूम किंवा पर युनिट व्हॉल्यूम. ओके, किंवा इथं सुद्धा हाफ रो डेल्टा V स्क्वेअर होतं, ह्याला सुद्धा म्हणजे ह्या P ला मी असं लिहू शकतो, प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. ह्याला सुद्धा लिहू शकतो कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. ओके, आणि ह्याला सुद्धा लिहू शकतो पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. हे पर युनिट व्हॉल्यूमचा आपण स्टडी करताना आपल्याला ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. समजा फॉर स्पेशल केस सांगतो मी. ओके, एक स्पेशल केस घेतली मी, त्याच्यामध्ये H जो आहे तो कॉन्स्टंट आहे. म्हणजे आता इथं मी हे एक्झाम्पल घेतलंय, फॉर टेक एन एक्झाम्पल लाईक दिस. ओके, म्हणजे होरिझॉन्टल पाईप आहे अशी, त्याचा ऍक्सिस पूर्ण होरिझॉन्टल आहे, म्हणजे ग्राउंड पासून सगळ्यांची हाईट सेम असणार आहे. ओके, आणि इथला एरिया काहीतरी A1 आहे, इथला एरिया A2 आहे, इथली जी वेलोसिटी आहे ती V1 आहे, इथली वेलोसिटी किती आहे, V2 आहे. ओके, तर ऑब्विसली म्हणजे कंटिन्युटी एक्झाम्पल नुसार आपण बघितले, कंटिन्युटी प्रिन्सिपल नुसार की V1 U2 मध्ये काय होतं, एरिया वाढला की वेलोसिटी कमी होते वगैरे. ओके, इथं जर तुम्ही ही केस इथं जर अप्लाय करायला बघितली तर इथं H कसं आहे, कॉन्स्टंट. त्यामुळं ह्या केससाठी जी बर्नॉलीज इक्वेशन येईल ती अशी येईल, P प्लस हाफ रो V स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे फॉर एनी जनरल एरिया, आता ही हाफ रो सगळं काय कॉन्स्टंट आहे, प्रेशर आणि वेलोसिटी ह्यांचे ऍडिशन नेहमी काय असायला पाहिजे, कॉन्स्टंट. म्हणजे समजा इथं P1 प्रेशर आहे आणि इथं P2 प्रेशर आहे, इथलं जर प्रेशर वाढलं, ओके, P1 जर वाढलं तर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी V1 काय असायला पाहिजे, कमी. जसा एरिया आणि वेलोसिटी A1 V1 इज इक्वल टू A2 V2 आपण बघितलं होतं, त्याच्यामध्ये जसं मल्टिप्लिकेशनचं ट्रेड ऑफ आहे की A1 वाढला की V1 कमी होतो, तसं ते ऍडिशनचा ट्रेड ऑफ आहे. म्हणजे समजा प्रेशर 100 आहे आणि हे हाफ रो V स्क्वेअर 50 आहे, यांचे ऍडिशन कॉन्स्टंट आहे 150. मी समजा मला 100चं किती 50 करायचं असेल तर मला वेलोसिटी वाढवायला पाहिजे, किती न्यायला पाहिजे, 100 न्यायला पाहिजे. ओके, ह्याप्रमाणे हे सगळं. किंवा समजा इथं P2 जर कमी आहे तर तिथली वेलोसिटी काय आहे, जास्त. ओके, ह्याला कधी कधी म्हणतात वेलोसिटी वर्सेस प्रेशर ट्रेड ऑफ. ट्रेड ऑफचा अर्थ असतो की तुम्हाला त्यातलं एकच काहीतरी निवडायचं. ओके, ह्या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला भरपूर पुढं आपल्याला लागणार आहेत. म्हणजे बर्नॉलीज इक्वेशनचे जे ऍप्लिकेशन आहेत त्या बऱ्यापैकी ह्याच्यावरच वर्क करतात की विमानाचे जे पंखे असतात, म्हणजे पंखे म्हणजे एरोफॉइल जे असतात, तुम्ही बघितलं असेल मी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे की अशा टाईपचे डिझाईन का असतात विमानाचे, आपण विंग्सचे. ओके, ते आपण स्टडी करू. ओके, आता आपल्याला स्टडी करायचं की ऍप्लिकेशन ऑफ बर्नॉलीज प्रिन्सिपल. ओके, बर्नॉलीज प्रिन्सिपलचे भरपूर ऍप्लिकेशन आहेत, पण आत्ता जेवढे आपल्याला समजण्यासारखे आहेत ते हे आहेत. ओके, समजून घ्या की ॲटोमायझर म्हणजे तुम्ही बघितलं असेल ते स्प्रे असतात बघा, पाणी स्प्रे. हे लहानपणी तुम्ही एक्सपेरिमेंट केली पण असेल मे बी, तर ह्याची आपण स्टडी करू बेसिकली. हे समजा 2 पॉईंट घेतो, इथला एक पॉईंट घेतो V, हा 1
आणि ह्या वॉटर सरफेस वरचा जो आहे त्याला काय म्हणतो मी ट्यूब. ओके. आता फॉर एक्झाम्पल मी समजा इंजेक्शनला काय केलं, इथून हवा अशी पुढे ब्लो केली, तर इथं टेम्पररीली व्हॅक्यूम तयार होणार. ओके. ह्या पॉइंटला 1 पॉइंटला काय होणार, टेम्पररीली व्हॅक्यूम तयार होणार. आणि त्यामुळे इथलं प्रेशर जे आहे P1 हे रिड्यूस होणार, कमी होणार. कोणाच्या कंपॅरिझन मध्ये, P2च्या. बरोबर. आणि आपण मगाशी बघितलं की बाबा ह्यांच्यात काय हाईट डिफरन्स एवढा जास्त नाहीये, त्यामुळे तुम्ही हा हाईट डिफरन्स कॉन्स्टंट मानू शकता. कंपेअरिंग टू दी अदर एनर्जीज हा हाईट डिफरन्स तुम्ही एकदम कमी मानू शकता. सो हाईट कॉन्स्टंट जर तुम्ही अप्रॉक्सिमेटली पकडली तर ही काय होणार, V1 इज ग्रेटर दॅन V2. ओके. आता इथलं प्रेशर कमी झाल्यामुळे काय होतं, हे फ्लुइड पार्टिकल जे आहेत अशा आत ह्या पाईप मध्ये शिरतात आणि इथून काय होतं, स्प्रे होतं. पण हे मेनली कशामुळे झालं, ह्या प्रेशर डिफरन्समुळे जो तुम्ही तयार केला. प्रेशर डिफरन्स झाल्यामुळे इथली जी स्पीड आहे, आता इथं समजा 0 स्पीड आहे, तर इथं 0 नसणार, इथं वाढणार स्पीड. जेवढं प्रेशर तुम्ही रिड्यूस केलं इथलं, तेवढ्या पटीत काय होणार, इथलं स्पीड वाढणार आणि ते स्प्रेच्या रूपाने बाहेर येणार फ्लुइड. येते लक्षात. ह्याला आपण काय म्हणतो, ॲटोमायझर. ह्याच्यात फ्लुइड वर असं वर सरकतं आणि इथून स्प्रे होतं. ओके. नेक्स्ट जी एक्झाम्पल आहे ही माझी फेवरेट आहे ही ऍप्लिकेशन ऍक्च्युली, कारण ही ह्याच्यावरच बऱ्यापैकी बर्नॉलिस इक्वेशन, ही तर काय ऍक्सिडेंटली सापडलं असेल. हे बघा, समजून घ्या. एरोफॉइल काय असते, असं एक स्पेशल शेप असतो ज्याला एरोडायनॅमिक शेप सुद्धा म्हणतात. म्हणजे विमानाचे विंग्स जे असतात ते ह्या प्रकारचे असतात. मग ह्याच्यात मी काय करतो, 2 पॉईंट घेतो, वरचा एक पॉईंट आणि हा खालचा एक पॉईंट. ओके. तुम्ही जर चेक केला, इथून समजा एक पार्टिकल, हे 2 पार्टिकल आहेत राम आणि श्याम. ठीक आहे. ह्या पार्टिकलला खूप जास्त डिस्टन्स कव्हर करायचं आहे इथं जाण्यासाठी. आय एम टॉकिंग अबाउट डिस्टन्स, दी पाथ. आणि ह्या पार्टिकलला खूप कमी डिस्टन्स, स्ट्रेट लाईन जायचं आहे. ओके. आणि सेम टाइम मध्ये मग स्पीड कुणाचं जास्त पाहिजे अशा केसमध्ये, वरच्याचं. बरोबर. सो V1 हॅज टू बी ग्रेटर दॅन V2 सो दॅट दे विल मीट at the same time. करेक्ट. असं असेल तरच. आणि असं असल्यामुळे काय होतं, P1 लेस दॅन P2 होतं. कळतंय. त्याच्यात ट्रेड ऑफ होतो ना. V1 वाढलं म्हणजे P1 काय व्हायला पाहिजे, कमी. सो P1 जर कमी झालं आणि P2 जर वाढलं तर ह्या एरोडायनॅमिक शेपवर होतं काय, तर ह्या डाऊनवर्ड पासून, म्हणजे बघा इथून एक प्रेशर लागतंय P1 आणि इथून प्रेशर, हे तुम्ही डायरेक्शन दाखवू शकत नाही ऍक्च्युली असं, कारण प्रेशर इज नॉट अ वेक्टर. पण समजण्यासाठी समजून म्हणजे आपण ड्रॉ करूया की इथं काय आहे, P1 इज ग्रेटर दॅन P2. मग प्रेशर डिफरन्स कुठल्या बाजूला ऍक्ट करतोय, वरच्या बाजूला. समजा मी 2 फोर्सेस काढले, F2 आणि F1. म्हणजे इथला एरिया किती, A1 आहे, इथला एरिया A2 आहे. सो आय कॅन राईट P2 इज इक्वल टू F2 अपॉन A2. आय ऑल्सो राईट P1 इज इक्वल टू F1 अपॉन A1. मग आता मी फोर्सेस ना दाखवू शकतो एक्झॅक्टली डायरेक्शन घेऊन. बरोबर. तर कुठला फोर्स जास्त आहे ह्या केसमध्ये, समजा दोघांचं एरिया जवळपास सेम आहे. समजा लॅटरल एरिया आय एम टॉकिंग अबाउट, ही एरोफॉइल अशी दिसत असते अशी. ओके. हा एरिया आणि बॉटम एरिया सेम आहे समजा, असं डिझाईन केला तर काय होणार, ही वरच्या बाजूला लिफ्ट होणार. इथे का लक्षात. वाय, बिकॉज F2 इज ग्रेटर दॅन F1. आणि हे सेम यूज करतो आपण एरोप्लेनला अपथ्रस्ट देण्यासाठी. लिफ्ट म्हणजे काय मिळते आपल्याला, अपथ्रस्ट मिळते. तुम्ही एरोप्लेनला थोडं, ऍक्च्युली फ्लुइड पार्टिकल असे जात नसतात, एरोफॉइल म्हणजे विंग्स अशा जात असतात, त्यामुळे त्याच्यावरून असे फ्लुइड पार्टिकल सरकतात आणि त्यामुळे त्याला काय मिळते, अपवर्ड लिफ्ट मिळते. दॅट इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल्स ऑर ऍप्लिकेशन्स ऑफ बर्नॉलिस प्रिन्सिपल. अजून एक आपण काय करू, ऍप्लिकेशन बघू. ओके. भरपूर ऍप्लिकेशन आहेत तशा, तुम्ही जेव्हा स्टडी करता बर्नॉलिस प्रिन्सिपल. तर अजून एक एक्झाम्पल आहे मॅग्नस इफेक्ट. तुम्ही जर फुटबॉल खेळला असाल, फुटबॉलमध्ये बनाना किक कधी तर मारली असेल तुम्ही, मे बी. समजा गोलपोस्ट इथं आहे, तुम्ही इथं उभा आहे
मध्ये खूप जण प्लेयर डिफेंडिंगला आहे, तर तुम्ही अशी किक मारता बघा कधी कधी, हे कर्व होतं, हवेत कर्व होतं. ह्या हवेत कर्व होणाऱ्याला, ह्या प्रिन्सिपलला कुठला किंवा ह्या इफेक्टला काय म्हणतो आपण, मॅग्नस इफेक्ट. ओके, मॅग्नस मे बी ग्रीक मायथॉलॉजी मधला कोणतरी देव आहे, त्याच्या नावावरून आले, बघू, एवढं एक्झॅक्टली माहित नाही मला. पण ह्या जो हवेत कर्व होतो त्याला काय म्हणतो, मॅग्नस इफेक्ट. तुम्ही असं, हे स्किल आहे ऍक्च्युली फुटबॉलमधलं. तर होतं काय बघून घ्या. समजा हा इथं जो बॉल आहे हा रोटेट करत जाणार ना असा इकडं, मग रोटेशन होताना, ओके, हा समजा असं रोटेट करत जात असेल आणि वर पण पार्टिकल आहेत, खाली पण पार्टिकल आहे, आणि ह्याचं जे रोटेशनल स्पीड आहे किंवा अँग्युलर स्पीड आहे ते किती आहे, ओमेगा, आणि ह्याचा जो रेडियस आहे तो किती आहे, आर आहे. ओके, मग हे स्वतः पुढे जातच असणार आहे सम व्हेलॉसिटी व्ही. पण असं इथं सरकताना, ओके, ह्या बाजूला ह्यांची मल्टिप्लिकेशन म्हणजे जी लिनियर स्पीड आहे किती, आर ओमेगा ह्या बाजूला असणार, आणि हा इकडे जाताना याला वाटेल की फ्लुइड पुढे सरकत आहे कितीने, व्ही स्पीडने. कळते, म्हणजे हा बॉल जर इकडे सरकत असेल तर ह्याच्याबरोबर जर उभा राहून बघितलं तर आपल्याला काय वाटेल, फ्लुइड इकडे सरकत आहे ऍट स्पीड व्हीने. कळते, आणि असं फिरताना आर ओमेगा ह्या बाजूला आणि वरच्या बाजूला आर ओमेगा अपोजिट साईडला लागणार. कळते का. आता हा जर पॉईंट 1 पकडला आणि हा जर पॉईंट 2 पकडला तर इथं बघा, इथलं जे नेट स्पीड आहे ते किती असणार, व्ही प्लस आर ओमेगा, आणि वरचं जे नेट स्पीड आहे ते किती असणार आहे, व्ही मायनस आर ओमेगा. कळते, त्यामुळे इथलं स्पीड जे आहे V1 इज ग्रेटर दॅन V2. त्यामुळे काय होतं, प्रेशर ऍट 2 इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट 1. म्हणजे इथलं प्रेशर ह्याच्यापेक्षा जास्त होतं आणि त्यामुळे हा काय होतो, असा कर्व होतो हवेतल्या हवेत. हे कशामुळे, जेव्हा तुम्ही ह्याला किक मारताना ह्याला रोटेट सुद्धा करताय. ओके, असं असं फिरत 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 जातो पुढं. अँड दिस इफेक्ट इज नोन एज मॅग्नस इफेक्ट. हा मी खूप डीपमध्ये सांगत नाही तुम्हाला, कारण हे तुम्ही पुढे जाऊन फ्लुइड वगैरे जर स्पेशलायझेशन पकडलं तर त्याच्यामध्ये मे बी शिकाल तुम्ही. पण आतापर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला शिकणं खूप गरजेचं आहे. ओके, अजून एक एक्झाम्पल आहे चांगलं, की तुम्ही कधी जर लहान असताना बघितलं असेल तर स्ट्रॉ घ्यायची अशी, आणि छोटासा एक प्लास्टिकचा बॉल मिळतो बघा, त्याला आपण ब्लो करतो इथून, आणि तो इकडे तिकडे सरकत नाही, तो बरोबर वर जसा नाचत बसतो. तर होतं काय की समजा इथं हे फ्लुइड पार्टिकल आहे असे, ओके, ही जी तुम्ही ब्लो करता, समजा मिडलला आहे तर ठीक आहे. थोडं जर इकडे सरकला हा ह्या बाजूला, थोडं जरी सरकला ह्या बाजूला, तर इथल्या ज्या स्ट्रीमलाईन आहेत ह्या कॉन्सन्ट्रेटेड होतात अशा. करेक्ट का, इकडे सरकल्यामुळे आणि इकडल्या विरळ होतात, त्यामुळे ह्या V1 इज ग्रेटर दॅन V2. आणि ह्या केसमध्ये काय होतं, प्रेशर इज लेसर दॅन P2. ओके, सॉरी, वन मिनिट. इकडे सरकल्यामुळे हा कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि इथलं जे स्पीड असतं ह्या V2 पेक्षा कमी होतं ऑब्व्हियसली, आणि V1 जो आहे, P1 जो आहे तो ग्रेटर दॅन P2 होतो. त्यामुळे इकडे सरकल्यामुळे हे फ्लुइड परत ह्याला आत ढकलतं, जे रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होतो. आणि हे समजा इकडे सरकलं तर इथलं स्पीड कमी होणार, इथलं स्पीड कमी झालं की इथलं प्रेशर वाढणार, हे परत ह्याला इकडे ढकलणार. म्हणजे इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ SHM, सिम्पल हार्मोनिक मोशन होते ह्या केसमध्ये रिस्टोरिंग फोर्स असल्यामुळे. ओके, ही सुद्धा एक ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे, JEE ऍडव्हान्सला वगैरे तर येईल, आली तर ह्याच्यात प्रोजेक्शन एरिया वगैरे पकडून सोडवावं लागतं याला, पण आत्ता तुमच्या स्कोपच्या बाहेर आहेत. ठीक आहे, आतापुरते हे जे मी 3 इफेक्ट सांगितले ह्याच्यावर तुम्ही फोकस करा, दोज आर इनफ. नाव जे आपण बर्नॉलीज इक्वेशन शिकलो त्याचं आपण काय बघणार आहे, क्वेश्चन न्यूमेरिकल सॉल्विंग बघणार आहे. खूप सिम्पल ऍक्च्युली, तुम्ही आता त्याच्याकडे कसं बघता त्याच्यावर डिपेंड करतं. बर्नॉलीज इक्वेशन मला तर खूप सिम्पल वाटते, कारण वी राईट P प्लस ρgh प्लस हाफ ρv² इज इक्वल टू कॉन्स्टंट. कुठं कुठं तुम्हाला असं सुद्धा दिसेल की P/ρg प्लस h प्लस v²/2g इज इक्वल टू कॉन्स्टंट. ह्याला प्रेशर हेड म्हणतात, ह्याला सिम्पल हाईट आणि ह्याला वेलॉसिटी हेड म्हणतात. हे पंपचं डिझाईन करताना वापरतो आपण. आत्ता तसं नको पकडायला, जे आहे ते सिम्पल आपण पकडू.
की तुम्ही वाटलं तर रोटून ठेवा की ह्यांची जी ऍडिशन आहे तिघांची ती काय राहिली पाहिजे, कॉन्स्टंट राहिली पाहिजे. सो हिअर वी सी इन अ होरिझॉन्टल पाईप. आता ही होरिझॉन्टल म्हटलं याने म्हणजे काय, एच काय कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ही पूर्ण टर्म काय होणार, 0 होणार. बरोबर. त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला समजलं की पी बाय हाफ रो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे आपण काय करणार आहे, वापरणार आहे ह्या सगळ्या एक्झाम्पल मध्ये. ओके. द फ्लोइंग ऑइल प्रेशर फॉल्स बाय 8 मीटर्स म्हणजे 8 पास्कल्स बिटवीन 2 पॉइंट्स सेपरेटेड बाय 1 किलोमीटर. म्हणजे समजा असे 2 पॉइंट्स आहेत काहीतरी. ओके. लाईक करेक्ट असेल नसेल डायग्राम माहीत नाही, पण दिस इज 1 अँड सेकंड पॉइंट. इथं जे समजा प्रेशर P1 होतं आणि इथं जे P2 होतं, तर हे फॉल झालंय, ड्रॉप झालंय. कितीने, 8 पास्कलने. म्हणजे याचा अर्थ काय आहे की P1 मायनस P2 इज इक्वल टू 8 पास्कल. ही मिळाली आपल्याला पहिली इक्वेशन. म्हणजे अगोदर जेवढं होतं त्याच्यातून वजा केलं तर ड्रॉप मिळणार, नंतर किती त्याच्यातून हे केलं तर गेन मिळणार आपल्याला, कळतंय. त्यामुळे असं लिहे की ह्याच्यात जर तुम्ही चुकला तर मे बी सगळं चुकू शकेल. त्यामुळे ड्रॉप झाले किंवा गेन झाले ह्या कॉमन सेन्स आहे. आपण डोकं लावायचं की P1 मायनस P2 लिहायचं की P2 मायनस P1 लिहायचं हे समजून घ्या. आणि सेपरेटेड बाय 1 किलोमीटर. आता ही सेपरेशनचा इथं काय फायदा होत नाही, विस्कॉसिटीमध्ये होतो, इथं काय एवढं इम्पॉर्टंट नाही, त्यामुळे ते सोडून द्या. फाइंड द चेंज इन कायनेटिक एनर्जी पर किलोग्राम ऑफ ऑइल ॲट दीज पॉइंट्स. टेक डेन्सिटी ऑफ ऑइल ॲज 800 किलोमीटर्स पर क्यूब. आता बर्नॉलीज इक्वेशन आपण एकदा लिहून घेऊ पॉइंट 1 आणि पॉइंट 2 ला. सो इट इज P1 प्लस हाफ रो V1 स्क्वेअर इज इक्वल टू P2 प्लस हाफ रो V2 स्क्वेअर. जे किर्चॉफ लॉ वगैरे सोडवायचो ना आपण एकाच कन्सेप्टवर, तसंच हे आहे की एकाच प्रिन्सिपलवर आपण भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. म्हणजे तुमचं सॉल्विंग स्किल आहे. ओके. तर इथं मी असं लिहू शकतो का की P1 मायनस P2 इज इक्वल टू हाफ रो V2 स्क्वेअर मायनस हाफ रो V1 स्क्वेअर. आणि P1 मायनस P2 किती दिलाय, 8 दिलाय. आणि हे जे आहे हे काय आहे, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. ह्या ज्या टर्म्स आहेत, चेंज इन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. पण आपल्याला चेंज इन कायनेटिक एनर्जी पर केजी ऑफ ऑइल विचारले. कसं सोडवायचं बघू आपण. तर हे काय होणार, ह्यातून रो कॉमन काढा असा. ओके. आणि यात काय राहणार, V2 स्क्वेअर मायनस हाफ V1 स्क्वेअर. ओके. तर हा जो रो आहे तो किती आहे, 800 आहे. त्यामुळं 8 बाय 800 इज इक्वल टू हाफ V2 स्क्वेअर मायनस हाफ V1 स्क्वेअर. ओके. त्याला म्हणा इक्वेशन नंबर 2. सुटलंय इक्वेशन, आता सुटू झाला. 8 बाय 800 किती असतं, 10⁻⁻2 असतं. ओके. आता इथं लक्ष द्या. समजा मी कायनेटिक एनर्जी जनरल एक्सप्रेशन लिहिलं तर कसं लिहितो मी, हाफ mv स्क्वेअर लिहितो. आता इथं काय विचारलंय, कायनेटिक एनर्जी पर किलोग्राम विचारलंय. मग ह्यातलं जर मी m इकडे घेऊन गेलो तर काय होणार, कायनेटिक एनर्जी पर मास और पर किलोग्राम इज नथिंग बट हाफ v स्क्वेअर. आणि तेच दिले इथं, कायनेटिक एनर्जी पर किलोग्राम ॲट V2 और ॲट पॉइंट 2, कायनेटिक एनर्जी पर किलोग्राम ॲट पॉइंट V1. म्हणजे जे आपल्याला आन्सर विचारायचं तेच किती आहे, 10⁻⁻2. याचं युनिट काय असणार, कायनेटिक एनर्जीचं युनिट किती, J, आणि मासचं किती आहे, किलोग्राम. सो दिस विल बी युअर आन्सर. ओके. युनिट्समध्ये एवढं कन्फ्यूज नका होऊ, हे प्रॅक्टिसने येतं. पण इथं लक्ष द्या की आपण कायनेटिक एनर्जी पर किलोग्राम कशी डिड्यूस केली, तर इथून डिड्यूस केली. ओके. आपल्याला ही टर्म कशी काढली हे बघितलं आपण, त्यानुसार हे आन्सर काढलं. ओके. सिंपल. लेट्स टेक दी नेक्स्ट एक्झाम्पल. हे सुद्धा एक्झाम्पल सिंपलच आहे. काय म्हटलं यांनी, कॅल्क्युलेट दी ग्रॉस लिफ्ट फोर्स. जो आपण मगाशी एरोफॉइलसाठी फोर्स बघितला होता तोच आपल्याला बघायचा आहे. ऑन एन एरोप्लेन विंग ऑफ लेंथ 10 मीटर अँड विड्थ 2 मीटर. म्हणजे ह्याचं जे मी टॉप व्ह्यू बघितला असा, तर ही लेंथ किती आहे, 10 मीटर आणि विड्थ किती आहे, 2 मीटर. ओके. म्हणजे आपल्याला एरिया दिला त्याने इनडायरेक्टली, किती दिलाय, 20 मीटर स्क्वेअर. ओके.
द स्पीड अबव अँड बिलो द विंग इज 120 मीटर्स पर सेकंड, ओके, अँड 90 मीटर्स पर सेकंड. म्हणजे काय दिलं आहे आता, ऑब्विसली लिफ्ट जर पाहिजे असेल आपल्याला, इथं समजा मी P1 म्हटलं आणि इथं प्रेशर P2 म्हटलं, की P1 शुड बी ग्रेटर दॅन P2, मग इनव्हर्सली V1 शुड बी लेसर दॅन V2. मग V1 लेस असल्यामुळं हे किती असणार, 90 मीटर्स पर सेकंड, आणि हे किती असणार, 120 मीटर्स पर सेकंड. सिम्पली असं दिलं आहे. ओके, मग आपल्याला काय काढायचे आहे, ग्रॉस लिफ्ट काढायचे. मग कुठला प्रिन्सिपल यूज करणार तुम्ही, बर्नौलीज. आणि ही हाईट एकदम लहान आहे, त्यामुळे तुम्ही हाईट कॉन्स्टंट अप्रॉक्सिमेटली पकडू शकता. ओके, सो P1 प्लस हाफ रो V1 स्क्वेअर इज इक्वल टू P2 प्लस हाफ रो V2 स्क्वेअर. ओके, मग P1 आपल्याला माहित नाही, त्यामुळे काय करा, हे P1 मायनस P2 असंच ठेवायचं, इज इक्वल टू हाफ रो V2 स्क्वेअर मायनस हाफ रो V1 स्क्वेअर. सो दिस विल बी हाफ रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. करेक्ट का. तर ह्याला पहिल्यांदा सोडवून घ्या. हा रो किती आहे, 1.3, मला अप्रॉक्सिमेटली 1 घेतो. एअरची डेन्सिटी अप्रॉक्सिमेटली किती द्यायची, 1. हे पाण्यात फिरणार नाही, हवेत फिरणार, आणि हवेची डेन्सिटी त्यासाठी दिलेली आहे. ओके, आणि V2 किती आहे, 120. 120 आणि हे 90, त्याला काय करतो, हे 10 बाहेर काढतो आणि त्याला 100, त्याचा स्क्वेअर किती 100, आणि आता 12चा स्क्वेअर किती 144 मायनस 9चा किती 81. करेक्ट का. याला पॉज करून सोडवा, बघू किती येते. 40.95 हाफ केलं तर ऍक्च्युली काय P1 मायनस P2चं जे आन्सर येणार आहे, मी बघून सांगतो तुम्हाला, सोडवायचा वेळ नाही का. हा येतो नियरली इक्वल टू 4100 पास्कल. आय एम टॉकिंग अबाउट अप्रॉक्सिमेशन. ओके, हे येतं. आले का बघा, चेक करा. P1 मायनस P2 एवढा आलं. आता आपल्याला प्रेशर नाही काढायचं, आपल्याला काय करायचं, फोर्स काढायचं. सो आय कॅन राईट P1 इज इक्वल टू F1 बाय A1 अँड P2 इज इक्वल टू F2 बाय A2. पण दोघांचा जो प्रोजेक्शन एरिया आहे, वरून बघितलं की सावली दोघांची सेम एरियाची पडणार आहे, त्यामुळे एरिया सुद्धा सेम आहे. त्यामुळे मी इथं असं लिहू शकतो का, की किंवा आपण फोर्सला कसं लिहितो, प्रेशर इंटू एरिया लिहितो. ओके, सो P1 मायनस P2 ला मी असं लिहू शकतो का, किंवा ओके F1 मायनस F2 अपॉन कॉमन एरिया घेतो मी दोघांचा, इज इक्वल टू 4100 पास्कल. ओके, मग F1 मायनस F2 किती येणार, 4100 इंटू दिस एरिया. एरिया किती आहे, 20 मीटर स्क्वेअर. सो इट विल बी 8200 न्यूटन. हे आन्सर यायला पाहिजे. म्हणजे F1 मायनस F2 म्हणजे ही जी लिफ्ट मिळणार आहे, लिफ्टिंग फोर्स. लिफ्टिंग फोर्स म्हणजे फक्त बॉटमचा बघायचा आहे ना, वरचा सुद्धा मायनस करायचा आहे. तो किती असणार आहे, 82 किलो न्यूटन. ओके, सो दिस इज द आन्सर फॉर युअर क्वेश्चन. Take one more question. Water flows through tube which has one end at PA at height 20 cm above the ground and cross section 1 cm square and other hand B. हे पॉज करून तुम्ही एकदा ह्याची डायग्राम काढायचा प्रयत्न करा. हाईट 15 cm above the ground at cross section area 0.5 cm square. B चा ह्याने डेटा दिला आहे आणि A चा डेटा दिला आहे. The speed ऑफ द वॉटर एट, डायरेक्ट आहे क्वेश्चन हा कम्प्लीट, फक्त लेंदी दिला यांनी. काय बघा, आता ह्यातलं ए ची हाईट जास्त आहे बी पेक्षा, त्यामुळे काय करतो मी, अशी एक पाईप ड्रॉ करतो. ह्याचा पॉइंट ए आहे आणि हा पॉइंट किती आहे, बी आहे. ओके, आता ग्राउंड जर मी तो ड्रॉ केला असं समजा, एवढं असा एवढा डिफरन्स नाही येतं, पण समजण्यासाठी दिला मी. हा 15 सेंटीमीटर आहे, हा किती आहे 20 सेंटीमीटर. दिसायला तर हा 30 दिसतोय, पण समजून घ्या.
डायग्राम काय एवढे भारी येत नाहीत आपल्या. आता पॉइंट एचं जो स्पीड आहे, द स्पीड ऑफ वॉटर ॲट इज 10 सेंटीमीटर्स पर सेकंड. इथलं किती आहे? 10 सेंटीमीटर्स पर सेकंड. सगळं सेंटीमीटरमध्ये वगैरे दिले यांनी. आणि इथलं प्रेशर समजा किती असेल? PA असेल. आणि इथलं प्रेशर किती असेल? PP असेल. इथला एरिया जो दिला आहे, एरिया इथला तो किती दिला आहे? 1 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. बरोबर का? अँड बीचा किती दिला आहे? 0.5 सेंटीमीटर स्क्वेअर. करेक्ट आहे का? आपल्याला काय करायचं आहे? फाइंड काय करायचं आहे? टू फाइंड व्हेलॉसिटी ऑफ B किती आहे ती काढायची. आणि त्यानंतर सेकंड काय फाइंड आउट करायचं आहे? प्रेशर डिफरन्स म्हणजे PA मायनस PB त्याचं मॅग्निट्यूड काढायचं. म्हणजे प्लस मायनस येईल, ड्रॉप असेल, गेन असेल ते आपण नंतर बघू. ठीक आहे. तर तुम्हाला काय दिलं आहे? एरिया दिला ह्या पॉईंटचा, व्हेलॉसिटी दिली ह्या पॉईंटची. एरिया दिला ह्या पॉईंटचा, व्हेलॉसिटी दिलेली नाही आहे. मग तुम्ही पहिल्यांदा काय यूज करू शकता? कंटिन्युटी यूज करू शकता. युजिंग कंटिन्युटी इक्वेशन. ओके. कंटिन्युटी इक्वेशन जर यूज केली तर कसं लिहितो आपण? A1 V1 इज इक्वल टू A2 V2. A1 किती आहे? 1. आता हे सगळे युनिट्स कॅन्सल होणार आहे त्यामुळे ह्याला कन्वर्ट करत बसू नका. 1 इंटू V1 किती आहे? 10. A2 किती आहे? 0.5 इंटू V2 किंवा VB किती भेटेल आपल्याला? VB विल बी 20 सेंटीमीटर स्क्वेअर. तुम्ही लॉजिकनं सुद्धा करू शकता बरं का, हे न सोडवता, की एरिया काय होणार? हाफ होणार. म्हणजे व्हेलॉसिटी डबल होणार. 10 ची किती होणार? 20. ओके. खूप सिंपल. आता सेकंड जे आपल्याला यूज करायचे आहे, वी नीड टू यूज बर्नॉलीज इक्वेशन. बर्नॉलीज इक्वेशनसाठी इथं हाईट दिली आहे त्यांनी, त्यामुळे आता तिथं हे नका करू तुम्ही. हाईट यांनी दिली आहे आणि सगळं CGS मध्ये दिले यांनी, त्यामुळे काही कन्वर्ट करत नका बसून. जीला जी कुठे कॅन्सल होतं का वगैरे बघू आपण. नसेल तर मे बी करावं पण लागेल आपल्याला CGS SI मध्ये कन्वर्ट. बघू 1 मिनिट. काय लिहू आपण? P1 प्लस ρgH1 प्लस हाफ ρV1 स्क्वेअर इज इक्वल टू P2 प्लस ρgH2 प्लस हाफ ρV2 स्क्वेअर. करेक्ट. ही गव्हर्निंग इक्वेशन आहे आपली मेन. त्याच्यामध्ये P1 दिलेलं नाही, P2 दिलेलं नाही, तोच आपल्याला फाइंड करायचा आहे. P1 म्हणजे काय? PA. आणि P2 म्हणजे काय? PB. सो हा आपल्याला फाइंड करायचा आहे. बाकीचं सगळं इकडे घेऊन जा. पहिल्यांदा काय करा? ρgH2 मायनस H1 प्लस हाफ ρV2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर हे असं ठेवा. त्यात व्हॅल्यू पुट करा. आपल्याला प्रेशर डिफरन्सच फाइंड करायचा, कारण पहिल्यांदा व्हेलॉसिटी मिळालेली आहे 20, प्रेशर डिफरन्स फक्त फाइंड करायचा. सो रो किती आहे? वॉटर बद्दल बोलतोय ना आपण. रो हे सगळं आपण SI मध्ये घेऊ, कारण प्रेशर मग पास्कल मध्ये येईल. 10⁻3. Gला 10 पकडा. H2 किती आहे? कमी आहे, लक्ष द्या. H2 इज लेस. त्यामुळे इथे किती आहे? 15 मायनस 20 इज दिस 5 सेंटीमीटर. H2 मायनस H1 किती ना? 5 सेंटीमीटर. त्याला मी 5 इंटू 10⁻2 लिहू शकतो का? ओके. आणि हा मायनस येणार बिकॉज नेक्स्ट हाईट इज लेसर दॅन दी प्रिव्हियस वन. प्लस हाफ रो किती आहे? 10⁻3. V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. V2 किती आहे? 20 सेंटीमीटर स्क्वेअर. 20चा स्क्वेअर किती आहे? 400. 10चा किती आहे? 100. आणि सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करताना 10⁻⁻4 न तुम्ही मल्टिप्लाय करणार. ओके. सो नाव दिस कम्स आउट टू बी, पॉज करून सोडवा. 300, 150, परत ह्याच्यातून 500 वजा झालं. 500 नाही, 5 वजा होता. मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगतो. हे सोडवा. ह्याच्या पुढचा पार्ट काय? 12वीला तुम्ही बघा किती येते. 485 पास्कल. आणि इथे एवढी जागा नाही की सोडवायला. ठीक आहे. पेपर असता तर मी नेक्स्ट पेज घेऊन केला असता. ओके. ऑन सॉल्विंग असेल तुम्हाला पण जरा समाधान भेटेल. ऑन सॉल्विंग हे एवढं. ठीक आहे. मग हे येतं का? नसेल आलं तर मला कमेंट करा, सांगा मला. ओके.